खूप साधी सोपी रेसिपी आहे. 5 ते 7 मिनिटात तयार होणारी. एका कढईमध्ये तेल टाकलं आहे. त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायचे आहेत. जिरे आणि मोहरी तडतडले की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता पण छान भाजून घ्यायचा आहे. कढीपत्ता छान भाजला की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा जरा जास्तच घेतला आहे. कांदाही छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. बटाटे उकडून साल काढून कट करून ठेवले आहेत. त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची, बारीक केलेली हिरवी मिरची टाकायची आहे. मिरची छान भाजून घ्यायची आहे. जी रेसिपी आपण साध्या पद्धतीने करतो ते खायलाही टेस्टी असते आणि जास्त काही करण्यासाठी झंझट नसते, पटकन होणारी आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. चवीलाही खूप टेस्टी लागते. नक्की एकदा ट्राय करा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. रेसिपी पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल. छान ते मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा आणि मिरची छान भाजली पाहिजे. त्यामध्ये हळद टाकायची आहे. धनेपूड टाकायचे आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. गावाकडचं जीवन साधं असतं पण तेच खूप छान आहे. शहरापेक्षा शहरामधलं वातावरण त्यापेक्षा गावाकडेच भारी. बटाटा छान त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे रेडी आहे आपला हिरव्या मिरचीचा बटाटा. त्यामध्ये तुम्ही शेंगदाणे कुठेही ॲड करू शकता. कोथिंबीर टाकली आहे. कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.